नमस्कार माता भगिनींनो, तर योजना मराठी टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर महिलांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. तर हे जाणून घेण्यासाठी अगोदर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नंतर आपण या बातमीविषयी बोलू. असेल लाडकी बहीण योजनेतील अपात्र बहिणींचा शोध घेण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आतापर्यंत 1,60,00,000 महिलांनी ई-केवायसी केली असून आणखी 30 ते 40 लाख महिला ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करतील. मात्र 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी न केल्यास 40 लाखाहून अधिक महिला योजनेतून अपात्र होतील, असं महिला आणि बालविकास विभागातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. मित्रांनो, या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे की सध्या 1,60,00,000 महिलांनी आपली ई-केवायसी पूर्ण केलेली आहे. तर जवळपास 60 लाख महिला अशा आहेत की त्यांनी आतापर्यंत आपली ई-केवायसी अपूर्ण आहे. त्यांनी ई-केवायसी आपली पूर्ण केलेली नाहीये. तर ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख जी आहे ते 31 डिसेंबर आहे. तर महिलांनो, आता तुम्हाला 31 डिसेंबर पर्यंत लवकरात लवकर आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्या. नाहीतर तुमचा जो 1500चा हप्ता आहे हा 100% बंद होऊ शकतो. तर तारीख वाढण्याचे संकेत पण या ठिकाणी कमी दिसून येत आहे. म्हणून लवकरात लवकर आपली ई-केवायसी पूर्ण करायची आहे. आणि खास करून ज्या घटस्फोटित महिला आहे, ज्यांचे वडील वारलेले आहेत, ज्यांना पती नाहीये, त्यांनी जे डॉक्युमेंट्स आहे लवकरात लवकर अंगणवाडी सेविकेकडे जमा करा. त्यांना पण तुमची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी तुमची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 1-2 दिवस लागणार आहे. तर अशा महिलांनी 28 डिसेंबरच्या आतच आपली ई-केवायसी पूर्ण करून आपले संबंधित डॉक्युमेंट जे आहे हे अंगणवाडी सेविकेकडे जमा करावे लागणार आहे. अन्यथा तुमची योजना या ठिकाणी बंद होऊ शकते. म्हणून लवकरात लवकर आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्या. ज्या सर्वसाधारण महिला आहेत त्यांनी आपली ई-केवायसी 31 डिसेंबर पर्यंत केली तरी चालेल. पण ज्या घटस्फोटित आहे, त्यांना वडील नाही आहे, ज्यांचे पती वारलेले आहे, त्यांनी आपली ई-केवायसी 18 डिसेंबरच्या आत पूर्ण करून संबंधित कागदपत्र जे आहे ते अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचे. ते व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि महिलांनो, हे आपलं नवीन यूट्यूब चॅनल आहे, तर याला सबस्क्राईब नक्की करा. महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना, युवा कार्य प्रशिक्षण योजना, आर-टी मार्फत मोफत शिक्षण योजना, तर इतर काही जी योजना आहे याची माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळत राहील. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.